आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर एवढे आपण महाराष्ट्र न्यूज मराठी कोल्हापूर फाट्यावरून हेडशिवापूर गावातून जो रस्ता तालुक्याकडे जातो त्या मधल्या रोडवरती वाहतुकीचं प्रमाण कमी असतं, परंतु या ठिकाणी रात्रीच्या वेळेला रात्री अपरात्री या ठिकाणी हेडी मशीनच्या गाड्या मोठ्या मोठ्या व्हेकल या ठिकाणी चालू असतात असा हे आरोप आहे। RTI आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिन खरातगट। मी या तालुक्यातलाच विंजर गावाचा रहिवासी आहे आणि आम्ही सर्वच काम करत असताना हे कोसगाव खिंड आणि हे वांगणी गाव, वांगणीची वाडी ह्या गावामध्ये जवळजवळ 5 अशी पंचकोशी गाव मानले जातं, पण अख्खा तालुका ह्या रस्त्याने येणार जाणार आहे। हा आता तर सध्या हा मुख्य रस्ता मानला जातोय, कारण का नसापूरच्या दिशेने जाणार रस्ता आहे पण तो पूर्ण खड्डेमय झाले। खड्डेमय पूर्ण हे जी हा तरी रस्ता चांगला आहे, ह्याच्यापेक्षा खतरनाक रस्ता तो आहे। आणि त्या रस्त्याने जात असताना काही लोकांना अडचण होती आणि शासकीय जी काही लोक आहेत नोकरदार, ही जी काही खडी मशीन आहे माझ्या मागची ही कायद्याप्रमाणे चालू आहे, याचं आम्हाला कायद्याचं म्हणणं नाही। पण हा रस्ता जवळजवळ 10 किलोमीटर, आता जी तुम्हाला रस्ता मी येण्या जाण्याचा दाखवला त्या रस्त्यामध्ये ते बी असा खड्डेमय झाले की एकदम खतरनाक। आता ही तुमची जी ही गाडी सुद्धा घाटातून जात असताना ती गाडीची अशी चाकं रिवर्स फिरतील, ह्याप्रमाणे हा रस्ता एकदम खतरनाक आहे। असा आरोप आहे या हेडी मशीनच्या वाहतुकीमुळे हा रस्ता खराब झाला आहे। बरोबर आहे ना साहेब, 40 टनाच्या गाड्या जात असतील तर या रस्त्याची दुरावस्था काय झाली? हा रस्ता त्याचा बनवलाय का की बाबा ह्या रस्त्याने 40 टनाच्या गाड्या वर्षभर जाणार आहेत, त्याचं 10 वर्ष जाणार आहेत, तसा रस्ताच बांधलेला नाही। ह्या रस्त्याला आता 5 महिने झाली बांधलाय हा रस्ता ह्या वर्षातच 5 महिने झाले बांधलाय। आणि आता बघा ती परिस्थिती काय। आमचं पण खडी मशीन चालू आहे, ह्याच्याबद्दल आमचा विरोधच नाही, यांनी चालू। आता जी काही रिंग रोडची जी काही कामं चालली आहेत त्या रिंग रोडच्या कामाचा आमचा विरोध नाही, विरोध आमचा कुणालाच नाही। पण आमचं असं म्हणणं आहे की इथं भयानक परिस्थिती, रात्री येणारी जाणारी एखादा माणूस आजारी असतो, एखादी डिलिव्हरी आपली महिला ताई असतील, त्यांचा प्रश्न काय? हा रस्ता लोकांकरता केलेला आहे, ह्या वाहतुकीकरता रस्ता नाही। ह्यांना रस्त्याची करायचं असेल तर त्यांनी दुसरीकडून कोणता रस्ता करावा? ह्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना, नागरिकांना, या भागात राहणाऱ्या अडीअडचणी राहणाऱ्या लोकांना हा पुण्याकडे जाणारा एकदम सोपा आणि जवळचा रस्ता आहे का? 100% रस्ता हा जवळचाच आहे, कारण का आता मी ह्या रस्त्याने साहेब जवळजवळ मी रोज ह्या रस्त्याने जातो। त्या रस्त्याने जर जायचं म्हणलं तर इंधन सुद्धा गाडीला कमी लागते, ह्या रस्त्याने जायचं म्हणलं टोल नाका कमी वाचतोय। आणि आता ह्या राजगड तालुक्याचं नाव चेंज झाल्यापासून काही लोक जास्ती प्रमाणात या भागामध्ये फिरायला येतात। आमच्या तालुक्यामध्ये तोरणागड आहे, राजगड आहे, मडेघाट आहे आणि मिनी महाबळेश्वर म्हणून हा मानला जातो परिसर। म्हणणं असं आहे की या जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळं या भागातल्या पर्यटनाला पण भागा पोहोचते 100%च आहे ना, कारण का येणाऱ्या जर ह्या रस्त्याला जर रस्ता जर चांगला असेल तर तुमच्यासारखी लोक ह्या गाड्या येणारच नाहीत ना। तुम्ही म्हणणार रस्ता खराब आहे, तुम्ही महाबळेश्वरला जाणार सरळ, पण याची मिनी ओळख म्हणून महाबळेश्वर आहे ना। पण आमचं असं म्हणणं आहे ह्या रस्त्याने आमदार जाते आहेत, खासदार जाते आहेत, पाहिजे ती लोक मोठी लोक जातात, त्या लोकांना लक्षात काय येत नाही। पण आम्ही काय बोलायला गेलो की समजा हा खडी मशीन एखाद्या कुठल्या पक्षाची आहे असं मी म्हणणं नाही, कुठला एखादा माणूस पोटापाणी करत असेल ते करावं, पण जे काही दुरावस्था रस्त्याची ही फार भयानक आहे। सांगून या रस्त्यानं काम करून घ्यावं लागतं अशी अवस्था झालेली। अहो आता मी असं आमचं म्हणणं असते, आमच्या या तालुक्यातली आताच 2-3 दिवसापूर्वी एका आमच्या गावातली महिला गेली। आता PWG जे खात्याची जी साहेब आहेत त्यांचं लक्षच नाही या रस्त्याकडे, आणि रस्त्याचं जर तुम्ही म्हणत असताल पण आता तुम्ही बघितलीच की परिस्थिती। पण ह्याला जागा सरकारला जागा आणण्याच्या पेक्षा 3 माणसं आमच्या तालुक्यातले मेलेत, आणि पुण्यापासून अर्धा तासाचा अंतरावर आमचा तालुका आहे। ही तालुक्याची व्यवस्था आहे आणि हे मोजरपणे चालले पाहिजे तशा प्रकारे चाललेले, ह्याला कोणतरी आळा बसला पाहिजे। पण ह्याला आम्ही नावं ठेवत नाही, ह्या गोष्टीला साहेब आमचं नावं ठेवण्याचा मुद्दाच नाही। पण असं होतंय की काही आमच्याच तालुक्यातली जे काही समाजात काम करणारी लोक आहेत यांचं म्हणणं आहे की हा माणूस डेंजर आहे, हा आमका आहे, कायद्यापेक्षा माणूस कुठलाही मोठा आहे का?
कायद्यापेक्षा कोणीच मोठं नाही. पण ही भीती कशा करता दाखवायची? कारण का लोकांना संविधान काय हे माहिती नाही लोकांना अजून. आपण संविधानाला घाबरलं पाहिजे, माणसांना घाबरलं नाही पाहिजे, असा माझा मुद्दा आहे. भले ते कुठल्या पक्षाचा असो, भले मी जर चोर असेल तर मला मी अटकच होणार आहे ना, पण मी कायद्यापेक्षा मोठा आहे का? हे उदाहरण तुमच्या समोरच आहे. तरी सुद्धा आम्ही असं म्हणेल की तत्काळ जे काय आमच्या तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी असतील, तहसीलदार महोदय असतील, त्यांनी यांना मार्गदर्शन करून की बाबा ह्या रस्त्याची दुरावस्था जी होती ही कुठेतरी थांबवावी आणि हा रस्ता चांगल्या प्रकारे जर हे देत असतील करून तर आमची हरकत नाही काय. आता आम्ही बोलणारच, कारण का आम्हाला अधिकार बाबासाहेबांचे संविधान दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या इथं तोरणगाडा इथं जवळ 27 वर्ष इथं राहिलेले आहेत. लक्षात घ्या. आता आमचा माणूस हा इथं रस्त्याने जाणारा थांबलेला, कारण काय त्याला बी त्याची व्यथा माहिती, तो बी रोज येणारा जाणारा माणूस आहे. तर त्याच्याकरता तुमच्या माध्यमातून ती लवकर दखल घ्यावी हीच विनंती आमची. 5 महिना पूर्वी जो रोड होता असा रोड राहिलेलाच नाहीत ना राहिला साहेब. आता रस्ता राहिला नाही. इथून बघा, इथून ही बाउंड्री बघा, इकडून इकडे कसा रस्ता आता येऊ उभं राहिलो. हा रस्ता एकदम ठकाटकी, पण तिथून पुढे गेली की ती कसं एखाद्या बाउंड्री सारखं काम आहे. ही कर्नाटक बाउंड्री, ही महाराष्ट्र बाउंड्री, जसा जो वाट पेटल्याचा कसा भेटतो तशात निघत ही परिस्थिती झालेली आहे. आमचं म्हणणं असं आहे, आता या टू व्हीलर जातात, एखादा पोरगा एखाद्याचा कामाला जाणार आहे, एखाद्याचा मार्केटला जाणार आहे, कोण कशाने ह्या रस्त्याने जातेच. जर एखाद्या बारीला ती गाडीच पलटी झाली, जर त्याच्यात खाली किती लोक मरतील अंदाज नाही. पण येणारा इथे देसाई कंपनी आहे. त्या देसाई कंपनीला ह्या तालुक्यातील जवळजवळ 10 ते 12 गाड्या जातात आणि त्या रात्रीच्या 2 वाजता तिकडून सुटतात साहेब. 3 सुटल्यानंतर ते ह्याच रस्त्याने जातात. आणि ह्या रस्त्याने जात असताना जर एखाद्या वेळेला त्या गाडीचा ब्रेक फेल कुठं काय झाला, रिव्हर्समध्ये गाडी फिरली तर ती महिला सगळ्या गाडीचा चकाचूर होईल. म्हणजे हा तुम्हाला असा तुमचा आरोप आहे की हा रोड एवढ्या मोठ्या गाड्यांसाठी योग्य नाहीये? नाहीच ना योग्य जर बनवलं असताना तर आमचं काहीच म्हणणं नाही ना. आता आम्ही ह्या रस्त्यात रोज जातो, जर ती गाडी जर आली तर आम्हाला गाडी थांबवावं लागते. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी ते तुम्हाला टाकतो साहेब. असं माझं म्हणणं आहे की ती गाडीचा हा रस्ताच नाही तरी नेत्यात. आता हे कशा नेत्यात काय यांचं मोठे हाती अंदाजे तुमचा काय अंदाज आहे ह्या गाड्या किती टनाच्या गाड्या असतील? या जवळजवळ साहेब जर ही गाडी जर आता पकडली आणि जर आपण वजन काढून येतो 40 टनाची गाडी आहे बघा. हा रोड नाही ना, तसा रोडच बनवलेला नाही. आता आमच्या समोर मी ह्या रस्त्याने 24 तास जाणारा माणूस आहे. हा रस्ता त्या पद्धतीने बनवलेला नाही. त्याचं आमचं असं म्हणणं आहे की हा रस्त्याची दुरावस्था जी झाली ना निव्वळ या खडी मशीनमुळे झालेली असा माझा आरोप आहे. पण मी त्यांना विरोध करत नाही. ते जी रिंग रोड चाललेला आहे त्याच्याकरता तुम्ही हा मान न्या, पण कसं न्या, त्या काहीतरी नियमावली करून न्या ना. त्याच्यामुळे हा रस्ता पूर्ण फाटलेला आहे. आम्ही कलेक्टरला सुद्धा मी पत्र देणार आहे. आमच्या जे काय पक्षाचे वरिष्ठ खराजे साहेब आहेत तर साहेबांना मी हा विषय कानावर घातलेला आहे की बाबा साहेब या आमच्या तालुक्यात अशाची परिस्थिती आहे. साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही पत्रकार परिषद घ्या. आता पत्रकार परिषद जरी घ्यायचं म्हणलं तरी आम्ही घेऊ शकतो, अडचण नाही. पण आम्ही तुम्हाला आमंत्रित काय केलं साहेब, कारण का तुमच्या समोर ही परिस्थिती बघा. आता हे रात्रभर चालणार, जर यांच्याकडे परमिशन आहे तर यांनी रात्रभर चालूच नाही ना, दिवसाही चालून द्या ना. मग हा मुद्दा आहे यांच्या गाड्या फक्त रात्री चालू असतात असं तुमचा आरोप आहे? आरोपच आहे ना, कारण का माझ्या हिरवच आहे, मी परवा देणार आहे तुम्हाला. कारण का गाडी नसते दिवसा एकही गाडी दिसणार नाही तुम्हाला. कवची गाडी दिसली तर दिसली, जर तिकडून ऑर्डर आली तरीच ही गाडी जाणार. कारण तुम्हाला वाटतं? कारण मग आता जर कायद्याची जर यांच्याकडे जर सगळी नियमावली असेल तर यांनी इथं नियमावली लावावी ना. तहसीलदार महोदय सांगतात की इथं त्यांची सगळी परमिशन आहे, तुम्ही ऑर्डर लावा ना. इथं कुठल्याही कामाची सरकारची ऑर्डर असते ना. ऑर्डर पाठी लावलेली नाही, पाठी इथं काहीच दिसत नाही. मला तर इथं रोडला दिसली पाहिजे, कारण का हा येणारा जाणारा हा रस्ता हा सगळा खडी मशीनचा रस्ता आहे. तर इथं जरी पाठी लावली तर एखाद्याला कळेल की बाबा हा हे नियमावलीमध्ये काम आहे. जर तुम्ही एखादा पॅन्ट शर्ट जर बूट घ्यायला गेला तर दुकानदार तुम्हाला काय देतो, तुम्ही काय म्हणता मला बिल द्या. हे बिल देतात का? आता नाही देत. मग यांचं म्हणणं काय आहे की ह्या पद्धतीने हे सगळं जे चाललंय हे दादागिरीने चाललेलं आहे असं माझं म्हणणं आहे. हे मीडियानी जर उचलून धरावं असं माझी इच्छा आहे.